नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या 5 एप्रिल वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान गणेशांचा वरदहस्त आपल्यावरती टिकून राहावा म्हणून अनेक भाविक या दिवशी उपवासाचे व्रत करत असतात. संकष्टी या शब्दाचा अर्थ सर्व अडचणीतून मुक्तता असा होतो. म्हणून या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळत असतात. तसेच बघा, कोणत्याही अडथळ्याशिवाय आनंद जीवन जगू शकत नाहीत. तर असे या व्रतामागील महत्त्व जे आहे तर ते पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. भगवान गणेश हे विद्येचे आणि कलेचे अधिपती आहेत. त्यामुळं विद्या आणि कलेची साधना करताना जर कोणाला अडचणी येत असेल तर चतुर्थीला व्रत केल्याने त्यांची अडचणींपासून मुक्तता होत असते. याचप्रमाणे चंद्र महिन्याच्या चक्रानुसार प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा वेगवेगळ्या नावाने केली जाते. तर सध्या चैत्र महिना चालू आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये ही चतुर्थी तिथी आलेली आहे. तर चैत्र महिन्यामध्ये विकट महागणपतीच्या नावे व्रत केले जाते. विकट महागणपती हे गणपतीच्या एका अवताराचे नाव असून गणपतीची सवारी मयूर आहे. तर हा अवतार कठीण किंवा विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला जातो. आणि चैत्र महिना हा धार्मिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी कोट्यावधी गणेश भक्ती उपवास करून गणपती बाप्पांची उपासना करतात. तर या व्रतामुळे विघ्नहर्ता बाप्पा शुभफळ देत असतात. तर अनेक व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत हे सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. तर हे व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आईवडिलांनी व्रत केले तर मुलांच्या प्रगतीमधील सर्व अडथळे दूर होतात आणि मुलांची भरभरून प्रगती होते. प्रत्येक कामामध्ये यश मिळते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे, जो की प्रत्येक आईने उद्या रविवार चैत्र महिन्यातील संकट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे तुमच्या मुलांसाठी. तर आपल्याला या चतुर्थीच्या निमित्ताने काय सेवा करायची आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे ज्यांना उपवास करणं शक्य होत नाही त्यांनी केला नाही तरी पण चालेल. शक्य असेल तर नक्कीच उपवास करावा. गणपती बाप्पांची पूजा करण्याचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे. प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल. सकाळी उठून स्वच्छ स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांची पूजा करत असताना गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे. गणपती बाप्पांना अभिषेक करत असताना ओम गण गणपतीय नमः हा 11 वेळा जरी तुम्ही मंत्र पठण केला तरी पण चालेल. शक्य असेल तर 108 वेळा करा. एकदा गणपती अथर्व शीर्षमचं पठण करा. तेही शक्य नसेल तर ओम गण गणपतीय नमः ओम गण गणपतीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा करा किंवा तुम्हाला जसं जमेल तसं करा. तर उद्या चतुर्थी आहे. तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे. संध्याकाळी मुलांसाठी एक दिवा. मुलांच्या अभ्यासात यश येईल, नोकरीत प्रगती होईल आणि सर्व दोष बाधा अडचणी त्यांच्या आयुष्यातून त्यांच्या जीवनातून दूर होतील. तर यासाठी आपल्याला एक दिवा संध्याकाळी लावायचा आहे. तर बघा, हा उपाय कसा करायचा आहे. तर उपाय करण्यासाठी आपल्याला एक पंथी दिवा घ्यायचा आहे. तसंच बघा, गणपती बाप्पांना अभिषेक करायचा. गणपती बाप्पांना हळदी कुंकू, अक्षदा, लाल फूल अर्पण करायचं आहे. जास्वंदाचं दुर्वा अर्पण करायचे आहेत. 11 करा, 21 करा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. प्रथमतः आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान तुम्हाला देवपूजा करायची, दिवा लावायचा आणि तुम्हाला एक दिवा तुमच्या मुलांसाठी लावायचा आहे. मुलं मोठी असो किंवा छोटी असतील तरी तुम्ही हा दिवा त्यांच्यासाठी लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणताही घ्या. मातीची पंथी घेतली तरी पण चालेल. स्टीलचा, तांब्याचा, पितळाचा घ्या. त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाका. कापसाची दुहेरी वात लावा. शक्यतो तुपाचीच वात लावा. तेल टाकलं तरी पण चालेल, तूप नसलं तर. कापसाची वात लावून संध्याकाळी हा दिवा तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे. उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. दिव्याची वात असेल ती तुम्हाला उत्तर दिशेकडे करायची आहे. उत्तर दिशा ही धनाची, कुबेराची, लक्ष्मीची दिशा असते. म्हणून उत्तर दिशेकडे तुम्हाला ज्योत करायची आहे. आणि जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो
तेव्हा आपल्या उजव्या हाताकडे तो दिवा ठेवायचा आहे. उत्तर दिशेकडे ज्योत करून तुम्हाला दिवा ठेवल्यानंतरनं प्रज्वलित केल्यानंतरनं तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे की मुलांचे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची. त्यांच्यावरचं संकट, समस्या, अडचणी, दुःख, दरिद्री, गरिबी दूर करू अशी प्रार्थना करायची आहे. त्यांना यश मिळो, त्यांची प्रगती हो अशी प्रार्थना करायची. आणि हा दिवा तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी उत्तर दिशेकडे ज्योत करून लावायचा आहे. तोही घराच्या बाहेर लावायचा आहे. नक्की लावायचा. तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी तुम्हाला हा उपाय नक्कीच करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि एक कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.